आम्ही या डेव्हलपमेंटच्या विरोधात नाहीये, रस्ते बनलेच पाहिजे नक्की. पण डेव्हलपमेंट करताना काही नियम नाही पाळले गेले, काही एसओपीज असतात, जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असतात, ते फॉलो नाही केलं की नक्की आम्ही अशा डेव्हलपमेंटचा विरोध करू. आता मला सांगा, हा रस्ता खडलाय, पूर्ण रस्ता खोदून ठेवलाय, ठीक आहे. किमान गिरगाव चर्च ते ठाकूरपर्यंत काम चालू आहे आणि एकच बाजूला तुम्ही एक लेन ठेवून आणि त्याच्यात 2 लेन चालवतात आहे. म्हणजे ट्रॅफिक इकडे नसतील, ट्रॅफिक तर होतोच इकडे. दुसरी गोष्ट, चला इकडे तुम्ही हा रस्ता काम करतात आहे, ऍटलीस्ट जो ऑल्टरनेट रूटला जो आतला रस्ता आहे, म्हणजे एखादी कोणाला खाडीचा रोड ते ठाकूरद्वारला पोहोचायचा आहे तिकडचे 2 व्हीलर 3 व्हीलर तो ऑल्टरनेट रस्ता वापरू शकतात. पण तुम्ही बघाल स्वामी समर्थ नगरच्या इकडे तो पण आणि बोरबाट लेनच्या इकडे तो पण रस्ता खोदून ठेवलाय. दुसरा पर्याय नाही, लोकांना मला हाच रस्ता वापरायला लागतोय. हे कोणतं नयनरम्य ठिकाण नाहीये. आम्ही गिरगाव आणि गिरगाव केवढा खड्ड्यात आहे हे तुम्हाला दिसतंय आजूबाजूला. इकडे तर वन वे केलेला आहे, वन वे. पण हा वन वेचा जेव्हा नियम लागू पडतो तेव्हा फक्त हा बीएसटी बसलाच लागू पडतो का? दिवसभर इकडे टँकरची वाहतूक सुरू असते, कॉन्क्रीटचे रेडी मिक्सर येत असतात. आता कालचा प्रसंग सांगतो, झाडं लावा झाडं जगवा. इकडे एका टँकर अडकलेला म्हणून मागे सांडूच्या इकडे भलं मोठं झाड कापलं गेलं. काय चाललंय काय? कोणाला निवडून कोणाला दिलंय? जनतेने तरी विचार करावा. आता इलेक्शन सगळ्या झालेल्या आहेत, 5 वर्ष कोणीही कोणाला विचारायला येणार नाही. सुख दुःख वगैरे सगळं तेल लावत गेलं. सगळेजण सगळ्यांच्या दैनंदिन काम. गिरगावकरांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो, आता पक्ष वगैरे सगळं विसरा. कोणता झेंडा होता, कोणता उमेदवार, काही नाही. एक गिरगावकर म्हणून या समस्येला जाब विचारला, सगळ्यांनी रस्त्यावर उचला. मागे 6-7 वर्ष झाली, 7 वर्ष मेट्रोच्या कामासाठी पूर्ण गिरगावची खणून वाट लावली होती. ट्रॅफिकचे 3 फेरे वाजवलेले. आणि त्याच्यानंतर एक सही मालिका असते ना, जशी एखादी सिरियल, तशी सिरियल सुरू आहे की काही. ते संपलं, आता हे तोडा. इच्छा नसता पण इकडे जे बाजूला रहिवासी राहतात त्यांना दिवसात ना अर्धा ते 1 किलो माती खायला लागते, माती. आणि ही आम्हाला माती खायला लागावी म्हणून आम्ही कोणाला इकडे निवडून दिलेलं नाही. विचार करावा, सार विचार करावा. विभागातली लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक वगैरे बरेच जण आता खोकल्याच्या आजाराने त्रस्त आहेत, ज्यांना फुफ्फुसाचे आजार आहेत, दम्याचे आजार आहेत. ते फक्त डॉक्टरच्याकडे जाऊन पैशाची भर करतायत. हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्या आणि यांचे काय साठे लोटे की आम्ही तुम्हाला पेशंट पाठवणार, त्यातला आम्हाला एवढं सरकार काय चाललंय काय? इकडे आरोग्य विभाग वगैरे नेहमी सक्षमपणे काम करतं. या पालिकेने यांच्यावर कृपया अंकुश ठेवावा. आता बघा मागे ट्रॅफिक दिसतंय, यांचे वॉर्डन एकदा असायला पाहिजे. वॉर्डन नेमलेले का नाही? लोकल जनता ट्रॅफिक वगैरे क्लिअर काय नाही. हे गिरगाव आहे की भेंडी बाजार आहे? भेंडी बाजार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कृपया ह्याच्यात पालिकेने सहकार्य करावं ही विनंती. 19 तारखेला पाडवा येतो, गुढीपाडवा. संपूर्ण मुंबईसह महाराष्ट्रात गिरगावची शोभायात्रा अतिशय प्रसिद्ध आहे. ती होऊ नये म्हणून कोण मुद्दाम इकडे स्थानिक महान नेते काय चालबाजी करतात की काय, चाल ढकल करतात की काय, की जेणेकरून कोणा एकाला डावलू दुसऱ्याचं कवटाळू, तसा विषय की काय? आमची समस्त गिरगावकरांतर्फे, नागरिकांतर्फे, सर्व पक्षांतर्फे पोलिसांना विनंती आहे की इकडचे जे कंत्राटदार आहेत त्यांना फैलावर घेऊन त्यांच्याकडनं लवकरात लवकर पाडव्याच्या आधी काम कसं करून घेता येईल हे बघावं विनंती. जय महाराष्ट्र.